अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शुक्रवारी अशी कोणती महालक्ष्मीची सेवा आपण करणार आहोत, त्याने महालक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याकडे पैशांची कमतरता दूर होईल, त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर शुक्रवारी कमळाच्या माळाने लक्ष्मीजींच्या मंत्रांचा जप केल्याने, या दिवशी तूप अर्पण केल्याने, ऋग्वेद स्त्री सूक्तांचे पठण केल्याने शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता लाभते. लक्ष्मीपूजनात कवडीचे फार महत्त्व आहे. या दिवशी गंगेच्या पाण्याने 11 कवड्या धुवून लक्ष्मीला अर्पण करा. यावर हळद आणि कुमकुम तिलक लावा. पूजेनंतर तिजोरीमध्ये ठेवून द्या. असे केल्याने धनप्राप्ती होते आणि उत्पन्न वाढते. त्याचबरोबर शुक्रवारी आपल्याला हळदीचे उपाय करायचे आहेत. शुक्रवारी हळदीने रंगवलेल्या कापडाच्या तुकड्यात मुठभर नागकेसर, मुठभर गहू, हळद, 1 तांब्याचे नाणे, मुठभर अख्खे मीठ आणि लहान तांब्याच्या पायऱ्या बांधून, यामुळे लक्ष्मीजींसोबत माता अन्नपूर्णाची आशीर्वादही प्राप्त होतो. त्यानंतर शुक्रवारी लक्ष्मीजींचे व्रत ठेवणे खूप चांगले मानले जाते. यासोबतच शुक्रवारी पांढरे कपडे परिधान केल्याने मनातील विकार नष्ट होतात आणि मनःशांती मिळते. या मंत्राने घरातील त्रास दूर होऊ शकतो. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी पितळेच्या भांड्यात गाईच्या तुपात कापूर टाका. ही प्रक्रिया दर शुक्रवारी करा. यासोबत या मंत्राचा जप करा. ओम क्राम क्रीम क्रूम कालिका देव्यो शाम शीम शुम मेम शुभ कुरुम. मंत्र पुन्हा एकदा सांगते. ओम क्राम क्रीम क्रूम कालिका देव्यो शाम शीम शुम मेम शुभम कुरु. तर असा हा मंत्र आहे. साधा सोपा आहे. नक्की म्हणा आणि त्याचबरोबर शुक्रवारी ह्या सेवा नक्की करा. हे सर्व केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी व शांतता लाभेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मंडळी, नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.